नमस्कार मित्रांनो, स्कॉप पोर्टलची आणखी एक महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, स्कॉप पोर्टलवर आत्तापर्यंत आपण प्रत्येक विषयावरचे व्हिडिओ बघितलेले आहेत सुरुवातीपासूनचे, आणि आता हा जो व्हिडिओ आहे हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि जवळपास हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे। तर मित्रांनो, स्कॉप पोर्टल फायनल सबमिशन जर आपलं झालं असेल आणि त्यानंतर जर आपल्या लक्षात आलेलं असेल की आपली काहीतरी माहिती चुकलेली आहे, तर आपल्याला ती माहिती दुरुस्त कशी करायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। स्कॉप पोर्टलवर आपल्याला हाऊ टू रिव्हर्स फायनल सबमिशन याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी राजमेश्राम मराठीशाळा.com यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, स्कॉप पोर्टलचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। फायनल सबमिशन जर आपलं झालेलं असेल आणि आपली माहिती जर चुकलेली असेल तर आपल्याला ते रिव्हर्स कसं करायचं आहे, रिव्हर्स करून आपलं फायनल सबमिशन जे आहे ते परत घेऊन आपल्याला ती जी माहिती आहे ती दुरुस्त कशी करायची याचा लाईव्ह डेमो बघण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो बघा, स्कॉप पोर्टलवर मी लॉग इन करून घेतलेलं आहे आणि माझं जे फायनल सबमिशन आहे ते झालेलं आहे। तर यापूर्वी आपण जो व्हिडिओ बघितलेला होता त्यामध्ये हे संपूर्ण आपल्याला मी दाखवलेलं होतं। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व जे काम आहे हे आपलं मोबाईलवरून करतो अगदी सहजपणे। तर बघा, माझं फायनल सबमिशन झालेलं आहे। इथे आपल्याला हा मेसेज दिसत आहे, आपला प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदवला आहे, आपले मनपूर्वक अभिनंदन म्हणून। त्यानंतर खाली शाळेचं नाव वगैरे असणार आहे, आपण प्रतिसाद नोंदवलेला, आपले गुण वगैरे किती आलेले आहे, काय आलेलं आहे हे संपूर्ण आपल्याला इथे दिसणार आहे। आणि आपण जे काही माहिती भरलेली आहे ते आपल्याला अशा पद्धतीने इथे दिसणार आहे। आपण प्रत्येक मानकानुसार आपल्याला आपण काय काय भरलेलं आहे, कोणता स्तर निवडलेला आहे हे संपूर्ण आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे। तर मित्रांनो, आता आपण आपली संपूर्ण माहिती भरलेली आहे आणि जर आपलं काहीतरी चुकलेलं आहे हे आपल्या नंतर लक्षात जर आलेलं असेल तर आता आपल्याला ते रिव्हर्स करावं लागणार आहे, कारण आपलं फायनल सबमिशन इथे झालेलं आहे। तर मित्रांनो बघा, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला खाली एक बटन आपल्याला दिसणार आहे आपल्या प्रतिसादात बदल करा म्हणून। तर या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा, इथे हे जे बटन आहे आपल्या प्रतिसादात बदल करा म्हणून, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर मी क्लिक करतो। यावर क्लिक केल्यानंतर बघा, एक मेसेज आपल्यासमोर येणार आहे। इथे लिहून आहे, आपण आपल्या प्रतिसादात बदल करू इच्छित आहात का? तर याला आपल्याला होय करायचं आहे। होय केल्यानंतर बघा, आता हे परत झालेलं आहे आणि संपूर्ण आपली माहिती जी भरलेली आहे ते आपल्याला दिसत आहे। आणि आता आपल्याला ही जी आहे इथून आपल्याला काहीतरी बदल करता येणार आहे। जो आपल्याला बदल करायचा आहे, समजा आपलं एखादी मानक चुकलेलं असेल, एखाद्या मानकामध्ये आपला फोटो वगैरे लावताना किंवा ते लिंक पेस्ट करताना दुसरं काहीतरी झालेलं असेल तर आपल्याला हे एडिट करता येणार आहे। आता हे एडिट झालेलं आहे। आता इथे आपल्याला कुठेच आपलं अभिनंदनाचा जो मेसेज होता तो लिहून आपल्याला दिसत नाही आहे, आपण हे रिव्हर्स केलेलं आहे। तर आता मित्रांनो, बदल करण्यासाठी मी आपल्याला एक उदाहरण दाखवणार आहे। जसं मानक क्रमांक 4 आहे, हे आपल्याला लागू नव्हतं तरी पण जसं हे मानक क्रमांक 4 आहे यावर जर आपण क्लिक केलं तर बघा, हे ओपन झालेलं आहे आणि इथे आपल्याला काही एडिट करता येणार आहे। आणि आपल्याला जे काही बदल करायचा आहे तो बदल करून, जसं आता स्तर क्रमांक 2 जर निवडायचा असेल, 3 निवडायचा असेल, 4 निवडायचा असेल, जे काही बदल करायचं आहे ते करून आपल्याला पुन्हा सबमिट करायचं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा, जसं मानक क्रमांक 12 आहे, इथे आता जसा हा स्तर निवडलेला आहे तर इथे जो काही स्तर निवडायचा आहे, चुकला असेल आपलं काही, तर ते आपल्याला बदल करून आपल्याला परत ते सबमिट करायचं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, जर स्कॉप पोर्टलवर आपण संपूर्ण माहिती भरलेली असेल आणि जर आपलं काहीतरी चुकलेलं असेल तर आपल्याला आपलं जे सबमिशन आहे ते रिव्हर्स करता येणार आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला आपली माहिती भरता येणार आहे। संपूर्ण आपलं फायनल सबमिशन झाल्यानंतर आपण हे करत आहोत। तर बघा मित्रांनो, आपल्याला जे काही बदल करायचे आहे, जे काही आपलं चुकलेलं आहे ते सर्व दुरुस्त करून आपल्याला अशा पद्धतीने ते दुरुस्त करता येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला परत सबमिशन करायचं आहे। तर बघा, आता मी 2-3 आपल्याला मानके एडिट करून दाखवलेले आहे।
पूर्ण आपलं हे सबमिशन झालेलं होतं. आता परत आपण एडिट केलं याला आणि परत आपण त्याला ते सेव्ह वगैरे केलेलं आहे योग्य ते बदल करून. तर आता मित्रांनो परत आपल्याला पूर्ण सबमिशन म्हणजे फायनल सबमिशन करावं लागणार आहे. त्यासाठी मित्रांनो बघा हे बटन इथे खाली आहेच, आपल्याला पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर परत तोच इंटरफेस आलेला आहे. जेव्हा आपण फायनल सबमिशन आपलं केलेलं होतं तोच इंटरफेस आलेला आहे, म्हणजे ते हमीपत्र वगैरे आलेलं आहे. याला आपण टिक करायचं आहे आणि इथे बघा आपण नोंदवलेली मानके इथे संपूर्ण दिसणार आहे आणि प्रतिसाद न नोंदवलेली मानके यामध्ये इथे निरंक असणार आहे. तर याला आपल्याला पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा या बटनवर क्लिक करायचं आहे. या बटनवर क्लिक केल्यानंतर आपलं जे सबमिशन आहे फायनल सबमिशन ते पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो बघा आता परत आपण योग्य ते बदल करून संपूर्ण ती माहिती जी आहे ते त्यामध्ये बदल करून परत आपण फायनल सबमिशन केलेलं आहे आणि आपला प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदवला आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन म्हणून तिथे परत लिहून आलेलं आहे अशा पद्धतीने. तर अत्यंत हे महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. जर आपलं फायनल सबमिशन स्कॉपमध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर जर आपल्या लक्षात आलेलं आहे की आपली काहीतरी माहिती चुकलेली आहे तर आपण परत रिव्हर्स करून आपली जी माहिती आहे ती दुरुस्त करून आपण परत ते फायनल सबमिशन करू शकता. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती स्कॉप पोर्टलची ही असणार आहे. तर मित्रांनो आत्तापर्यंत स्कॉप पोर्टलचे आपण सुरुवातीपासूनची प्रत्येक विषयाची व्हिडिओ बघितलेली आहे. प्रत्येक विषयाची जी व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण ते डाउनलोड करून घेऊ शकता किंवा पाहू शकता. आणि मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता. यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे तो कव्हर केलेला आहे. तर अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.